केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची सध्या पोलीस सखोल चौकशी करतात। पण या सगळ्या तपासातनं या सगळ्या चौकशीतनं रोजच्या रोज काही ना काहीतरी धक्कादायक खुलासे किंवा धक्कादायक माहिती समोर येते। आत्ता जी माहिती समोर आली त्यातून तर पोलीसही चक्रावून गेलेत। ती माहिती अशी आहे की सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनी अंदाजे 4 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न उरकलंय अशी माहिती मिळाली आहे। सिया आणि चेतन यांच्यातल्या व्हॉट्सॲप मेसेजेसच्या आधारे पोलिसांनी दावा केलाय। तसंच या दोघांमध्ये गेल्या 6 ते 7 महिन्यांच्या चॅटिंगची सखोल पडताळणी सुरू आहे। त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं कळतंय। केतन अग्रवाल सोबत लग्न ठरल्यानंतर सुद्धा सियानं चेतनशी गुपचूप विवाह केल्याची माहिती येते। दरम्यान गुन्ह्याची तयारी करण्यासाठी या दोघांनी वेगवेगळे पॉडकास्ट आणि वेब सिरीजचा अभ्यास केल्याचा दावा सूत्रांचा आहे। विशेष म्हणजे चाकू किंवा इतर शस्त्रांचा वापर न करता हत्या कशी करता येईल यासाठी दोघांनी इंटरनेटवरती शोधमोहीम राबवली होती अशी माहिती सुद्धा तपासातनं समोर आली आहे। दरम्यान हत्येपूर्वी आरोपी सियानं पोलीस कोठडी आणि महिला आरोपींना मिळणाऱ्या वागणुकी संदर्भात सुद्धा माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता अशी सूत्रांची माहिती आहे। पोलीस कोठडीमध्ये महिला आरोपींना नेमकी कशी वागणूक दिली जाते, त्यांना मारहाण केली जाते का, चौकशीची प्रक्रिया कशी असते याबद्दल सियानं माहिती गोळा केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। यासोबत चर्चेत राहिलेल्या सोनम रघुवंशीला जामीन कसा मिळाला होता याबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सियानं केल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.